आजकाल पुणे शहराकडे पाहिलं की संस्कृती आणि विद्येची राजधानी ही जुनी ओळख बाजूला पडल्याचं जाणवते. एकेकाळी पुणेकर असणे हे एका विशिष्ट सभ्यतेचं प्रतीक मानलं जाई. पण गेल्या काही वर्षात बाहेरून येणाऱ्या लोंढ्याने शहराची मूळ चाळणच बदलून टाकली आहे आणि यात गुन्हेगारीच्या घटनांची भर पडत आहे. लोकांच्या मनात एक अनामिक भीती आणि कोणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न निर्माण झाला आहे. पण या सगळ्या गोंधळात जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती तुमच्या पायाखालची जमीन सरकवून टाकेल आणि चांगल्या घरची व्याख्या पुन्हा एकदा तपासायला लावेल. ही कथा आहे प्रियंकाची. नाव बदललेलं आहे. एक सुंदर आणि महत्त्वाकांक्षी स्त्री. तिच्या आयुष्याची सुरुवात अगदी सामान्य होती. नोकरीच्या शोधात तिने एका कंपनीत काम सुरू केले. याच दरम्यान तिचे लग्न झाले. तिचा पती चांगला होता, संसार सुरळीत होता, पण आर्थिक परिस्थिती नाजूक होती. प्रियंकाला पतीपेक्षा जास्त पगार मिळत असल्याने घरात तिची दादागिरी चालत असे. कंपनीच्या मर्यादित पगारात तिचा जीव गुदमरू लागला होता. तिच्या डोळ्यांसमोर एकच चित्र होते, श्रीमंतीचे. तिला कमी वेळेत कमी श्रमात आयुष्याची सर्व सुख हवी होती. ती नेहमी विचार करत असे, माझा संसार श्रीमंत आणि सुखाचा होईल अशी अपेक्षा होती. पण ही अपेक्षा काही पूर्ण झाली नाही. या अपूर्णतेतूनच तिच्या मनात एक वेगळी वाट जन्माला आली. पैसा कमवण्यासाठी तिने आपल्या सौंदर्याचा आणि आकर्षणाचा वापर करायचे ठरवले. कंपनीमध्ये काम करत असताना तिने हळूच चाचपणी सुरू केली. तिच्या बोलण्याला, हसण्याला मिळणारा प्रतिसाद पाहून तिला वाटले की हा मार्ग सोपा आहे. काही वेळा तिला याचा फायदाही झाला, पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. तिची नोकरी कंत्राटी स्वरूपाची होती. एक दिवस कंपनीने खर्च कपातीसाठी काही लोकांना कमी केले. त्यात प्रियंकाचा नंबर लागला. एका बाजूला श्रीमंत होण्याचा नवा इन्कम सोर्स हळूहळू सुरू होत असतानाच दुसरीकडे पहिली नोकरी बंद झाली. पती कामाला जात होता, पण त्याच्या पैशाने आपण कधी श्रीमंत होणार हा विचार तिला खात होता. कंपनीत असताना ज्याच्याशी तिचे संबंध जुळले होते त्यांना आता भेटणे कठीण झाले होते. प्रियंका पुन्हा नोकरीच्या शोधात लागली. तिचे डोळे सोप्या आणि सोयीच्या मार्गाचा शोध घेत होते. शोध घेत असताना तिला पुणे स्टेशन आगारातील PMPLमध्ये कंडक्टरच्या नोकरीची संधी मिळाली. हे काम तिला सोपे वाटले आणि पगारही चांगला मिळेल अशी तिची अपेक्षा होती. मुलाखत झाली आणि तिला नोकरी मिळाली. आता प्रियंकाने पूर्ण शहराच्या प्रत्येक भागातून प्रवास करायला सुरुवात केली. बसमध्ये कंडक्टर असल्यामुळे तिचा संपर्क समाजातील विविध स्तरातील लोकांशी येऊ लागला. कंपनीतील मर्यादा लोकांऐवजी आता असंख्य लोक तिला भेटू लागले. प्रियंका सुंदर होती. तिच्याकडे अनेक जण एकटक पाहत असत. तिला या गोष्टीचा हसू येऊ लागले, कारण श्रीमंत होण्याचा मार्ग आता खूप जवळ असल्याचं तिला जाणवले. तिने तिचे नखरे वाढवले. गोऱ्या आकर्षक महिलेला पाहून अनेकांच्या मनाचा तोल ढळू लागला आणि त्यांच्याशी प्रियंकाचा संपर्क वाढू लागला. बसमध्ये प्रवाशांशी संपर्क साधणे हे सर्व सुरू होते, पण प्रियंकाच्या मनात एक अधिक सुरक्षित योजना आकार घेत होती. तिला वाटले, प्रवाशांशी संबंध ठेवण्यापेक्षा डेपोमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी जवळीक साधणे जास्त सोयीचे होईल. जर नोकरीत काही अडचण आली तर हेच कर्मचारी आपल्याला वाचवतील, आपली मदत करतील. हा विचार करून तिने आगारातील एका कर्मचाऱ्यावर लक्ष केंद्रित केले. त्या कर्मचाऱ्याशी तिने लाडीक बोलणे, मोबाईलवर मेसेज करणे आणि छोटे नखरे सुरू केले. तो कर्मचारीही तरुण होता. त्याचे लक्ष प्रियंकाकडे गेले होतेच. त्याला हळूहळू कळू लागले की प्रियंकाला काय हवे आहे आणि त्यानेही त्यानुसार तिच्याशी जवळीक साधायला सुरुवात केली. प्रियंकाला तिच्या आयुष्यात जे हवे होते ते मिळाले. तिने पहिल्या कर्मचाऱ्याला सहजपणे जाळ्यात ओढले आणि त्यांच्यात खुल्लम संबंध सुरू झाले. त्या कर्मचाऱ्याला वाटले की प्रियंका त्याच्यावर प्रेम करते. तो तिच्या सौंदर्याने आणि तिच्या प्रेमाच्या भूमिकेने पूर्णतः भारावून गेला. त्याला वाटले, महिला जर स्वतः आपल्याजवळ येत आहे तर आपल्याला काय हरकत आहे. पण या प्रेमाच्या पडद्यामागे प्रियंकाचा दुसराच इरादा लपलेला होता. ज्या कर्मचाऱ्याला प्रियंकाचे प्रेम वाटत होते त्याला भविष्यात काय वाढून ठेवले आहे याची पुसटशीही कल्पना नव्हती. पहिला कर्मचारी जाळ्यात अडकल्यानंतर प्रियंका थांबली नाही. तिचा श्रीमंत होण्याचा शॉर्टकट आता वेगाने धावत होता. तिने अत्यंत थंड डोक्याने दुसरा कर्मचारी जाळ्यात ओढला आणि त्याच्याबरोबरही संबंध सुरू केले. त्यानंतर काही दिवसातच तिसरा कर्मचारीही तिच्या जाळ्यात अडकला. या काळात प्रियंकाने अत्यंत चतुराईने एक काम केले. तिने तिन्ही कर्मचाऱ्यांबरोबर संबंध ठेवताना त्यांचे काही खासगी फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करून घेतले. हे रेकॉर्डिंग्स जी तिच्या च्या खेळाची सर्वात मोठी पुंजी होती. पुढील काही आठवडे अत्यंत गोड बोलण्यात आणि संबंध ठेवण्यात गेले. तिन्ही कर्मचारी आपापल्या जागी खुश होते. त्यांना वाटत होते की प्रियंका फक्त त्यांच्यावर प्रेम करते. एक दिवस प्रियंकाने पहिल्या कर्मचाऱ्याला फोन केला आणि अत्यंत शांतपणे कठोर स्वरात पैशांची मागणी केली.
जर तुम्हाला पैसे दिले नाहीस तर मी पोलीस ठाण्यात जाईन आणि आपण कसे संबंध प्रस्थापित केले हे सगळ्यांना सांगून टाकेन. माझ्याकडे तुझे पुरावे आहेत. पहिल्या कर्मचाऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला वाटत असलेला आनंद आता अडचणीचा डोंगर बनून समोर उभा राहिला. त्याला विश्वासच बसेना की जी स्त्री आपल्यावर इतके प्रेम करते ती असे करू शकते. पण प्रियंकाच्या धमक्या खोट्या नव्हत्या. ती रोज त्याला पैशांसाठी दबाव आणू लागली. आता प्रियंकाने तिन्ही कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी सुरू केली. तिघेही जण तिच्या सौंदर्य आणि प्रेमाच्या आमिषाला बळी पडले होते आणि आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची किंमत ती वसूल करत होती. तिघेही तिला नको नको म्हणत पैसे देऊ लागले. ब्लॅक सुरू झाल्यावर काही दिवसातच पहिल्या कर्मचाऱ्याने दुसऱ्या कर्मचाऱ्याजवळ आपली अडचण बोलून दाखवली. त्याला वाटले की तो त्याला सहानुभूती देईल, पण दुसऱ्या कर्मचाऱ्यानेही आपले दुःख सांगितले आणि नंतर तिसऱ्यानेही. जेव्हा तिघेही एकमेकांच्या अडचणी सांगू लागले तेव्हा त्यांना भयानक सत्य कळले. प्रियंकाने एकाच वेळी तिघांनाही जाळ्यात ओढले होते. ती फक्त एकाच उद्देशाने हे करत होती, पैसे उकळणे आणि त्यांना ब्लॅकमेल करणे. तिघांनाही हे स्पष्ट झाले की ती फक्त त्यांच्यावर प्रेम करत असल्याचं नाटक करत होती. यामागे तिचा दुसराच इरादा होता. आता त्यांच्यासमोर एकच पर्याय होता, प्रियंकाच्या मागणीनुसार आयुष्यभर तिला पैसे देत राहणे किंवा तिघांनी एकत्र विचार केला, आपण फसलो गेलो आहोत, आपण किती दिवस तिला ब्लॅकमेलिंगचे पैसे देणार, यापेक्षा आपण एकत्र जाऊन पोलिसांना सर्व काही का सांगू नये. एक दिवस तिघेही कर्मचारी एकत्र पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी आतापर्यंत प्रियंकाने त्यांच्याबरोबर केलेले सर्व संबंध, ब्लॅकमेलिंग आणि पैशांची मागणी याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी काढलेले फोटो आणि व्हिडिओचे पुरावेही सादर केले. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखले. हा सरळ सरळ हनी ट्रॅपचा प्रकार होता, जिथे सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून पैशांची फसवणूक केली गेली होती. भारतीय विद्यापीठ पोलिसांनी त्वरित या प्रकरणाची नोंद घेतली. पोलिसांनी प्रियंकाचा शोध घेऊन तिला अटक केली. श्रीमंत होण्यासाठी प्रियंकाने जे जाळे विणले होते ते त्याच नोकरीच्या ठिकाणी सुरू केले होते, जिथे ती एका चांगल्या कामासाठी रुजू झाली होती. या कर्माची शिक्षा तिला मिळाली. पोलिसांनी तिला अटक केली आणि या घटनेची माहिती मिळताच पुणे आगाराने तिला नोकरीवरून निलंबित केले. अखेरीस समाजातील गुन्हेगारीकडे वाटचाल आणि व्यक्तीच्या नैतिक मूल्यांचे झालेले पतन या घटनेतून स्पष्ट झाले आणि आपल्या बुद्धिमत्तेचा वापर एका गुन्हेगारी कृत्यासाठी केला. तिचे श्रीमंतीचे स्वप्न पूर्ण झाले नाही, उलट तिचे आयुष्य एका अंधाऱ्या खोलीत बंद झाले आणि त्या 3 कर्मचाऱ्यांचा ज्यांनी क्षणिक सुखासाठी विश्वासाची किंमत चुकवली त्यांचा संसारही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आला. ही घटना पुणेकरांना आणि बाहेरून येणाऱ्या लोकांना एकच प्रश्न विचारते, श्रीमंतीच्या ओढीने माणूस किती खोलवर जाऊ शकतो आणि विश्वासाची किंमत कधी आणि कशी चुकवावी लागते. प्रियंकाचा खरा हेतू फक्त ब्लॅकमेलिंग होता. तिचे प्रेम एक मुखवटा होते. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा.